महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर पेनला होतो तेव्हा पिल्लूशी मस्ती करायची होती आणि पिल्लूला खेळायची होती पकडापकडी. तर आम्ही खेळत होतो पकडापकडी. लई दिवसांनी म्हणजे पकडापकडी खेळायचा योग आला, कारण की काय आता मोठं झालो आहे आपण, कामामुळं नाही जमत, फिरता खेळता नाही येत. त्यामुळं मग तिला खेळायचे होते, मग सगळ्यांनाच पळवलं तिने. मग एवढा तिचा मामा बी थकलेला होता, पण तो पण बिचारा खेळायला उत्सुक. म्हणजे लहान पोरं घरात पाहिजे हे लय महत्त्वाचं आहे. आणि ती एकटीच असल्यामुळं सगळेच मग खेळायला तयार झाले. आणि मग काय सुरुवात झाली पकडापकडीची. आणि पकडापकडीला सुरुवात करताना ती एवढी म्हणजे जेवल्यानंतर बी एवढी पळत होती की दमायचं नाव नाही. त्यात ती बाबांना पकडायला आली. बाबा आपल्या तुळशीला गोल 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 फिरतात. त्याच्यानंतरनं तिला म्हणलं चल आपण रेस करू. रेस केल्याच्यानंतर पहिल्यांदा काही तिला कळलं नाही की मी नक्की काय करणार आहे, कारण की अजून ती लहानच आहे. तशी हाईट त्याची चांगली झाली आहे. पण पहिल्यांदा झालं पळायच्या वेळेस तिला थोडीशी गडबड होती. सेकंड टाईमला तिला कळलं की काय करायचं आहे. आणि आपण कसं लहान पोरांसंग लहानच व्हायला लागतं, त्याशिवाय काय मजा येत नाही. आणि मग काय रेस जिंकली तिने. असंच आम्ही करत होतो. त्याच्यानंतरनं मग तिला बाबांची रेस करायची होती, म्हणून ती बाबांसंग रेस करत होती. पण बाबा थकलेले होते, ऑलरेडी त्यांच्या अंगठ्याला लागलेलं आहे, तरीसुद्धा ते उभा राहिले तेच महत्त्वाचं. आणि नातीपुढं काय, नातीपुढं सगळं माप, म्हणजे काही दुखणं असू काय असू. त्याच्यानंतर आमचं सासूबाई बी बघाय, सासूबाई जिंकल्या यावेळेस. अशी मस्करी माझ्या चालू होती आणि खूप भारी वाटलं, कारण की सगळे उत्साहाने खेळत होते, मजा येत होती. शेजारी 2 पोरं आहेत राहिलं छोटे छोटे, ते पण खेळायला आले होते. आणि बाबा तिला पळवायचे, स्वतः थांबायचे, कारण की काय ते अंगठ्याला लागले वयामुळं नाही होत. त्याच्यानंतर तिचे स्वतः पप्पा आणि ती, त्याच्यानंतर मग म्हणली दमले आता नको खेळायला. पण तिला खेळायची होती आंधळी कोशिंबीर. तिला म्हणजे आम्हालाच खेळायची होती, पण तिला शिकवत होतं की आंधळी कोशिंबीर कशी खेळायची. आणि मग काय माझ्या मिवणीने पहिलं राज्य घेतलं तिला पकडायचं. पण तेवढ्यात मागून तिला आपली सवय जी आंधळी कोशिंबीर आपण खेळतो त्याप्रमाणे तिला हे केलं. तिने आता डोळे झाकलेत, बघा कशी करते बघा. डोळे उघडून बघत होती. हे पेनमधलं प्रसिद्ध आईस्क्रीमचे सेंटर आहेत 2, न्यू संतोष म्हणून. बहुतेक हे दोघं भाऊ आहेत, पण एकमेकांसंग बोलत नाही असं मला वाटतं, कारण की मी बघितलं होतं. पण दोघांचा धंदा एवढा भारी, तुम्ही आईस्क्रीम बघू शकता, एक नंबर. म्हणजे एवढी टेस्ट आहे ना आईस्क्रीमला. सगळे फ्लेवर आम्ही खाल्ले. त्याच्यानंतर पिल्लू पटकन घरी आली आणि गपचूप झोपायचं नाटक केलं, म्हणजे तसं लपायचं नाटक केलं तिने. आणि आम्ही तिला सगळ्यांनी शोधावं, पण आम्ही तिला घेरा घालून बसलो होतो की आता ती उठल आणि आम्ही तिला बॉ करू. पण हे सगळं उलटच झालं, कारण की काय झालं, ती एक मोबाईल आहे, तुम्हाला थोडीशी लाईट दिसत असेल बघा, ती मोबाईल बघत बसली होती आणि आम्हाला वाटलं की ती आमची वाट बघते. त्याच्यानंतर जेव्हा सासूबाईंनी ते हे केलं, 2 तिच्या अंगावर गोधड्या होत्या आणि मग हळू सगळ्यांनी तिला बॉ केलं. पण ती काय एवढी सरप्राईज झाली नाही, कारण की तिला माहीत होतं की हे सगळे आलेले आहेत. त्याच्यानंतर आपले रजनीकांत स्टाईल करत होतो मी. दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचंच होतं, पण म्हणलं आता काय करायचं, तर तेवढा टाईमपास चालला होता आमचा की रजनीकांत स्टाईल करायची. म्हणून त्यासाठी स्लो मोशन मी व्हिडिओ बनवली, कारण की मी लई दिवसापासून ट्राय करत होतो आणि आता कुठंतरी ते नाही का सक्सेस होते. प्रयत्न करत राहा तेव्हा कुठं सक्सेस होतं, आणि तसंच झालं. तुम्ही बघू शकता बरोबर एक, हे बघा दुसऱ्या वेळेस बरोबर ते सक्सेस झालं. त्याच्यानंतर मग मी एक गाण्यावर नाचत होतो असंच, आणि नाचताना मला ते एक ती स्टाईल करायची होती आणि ती स्टाईल मी परत केली बघा. आणि 1 टेक ते पण झालं. हेच आहे की आता कसं चित्रपट क्षेत्रामध्ये असल्यामुळं हे ॲक्शन आपल्याला करणं असतं, त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आम्ही करत होतो. आणि त्याच्यानंतरनं मिवणी तिकडून येत होती, तर गपचूप लपलो होतो, तिला आवाज द्यायचा होता म्हणून. आणि तुम्ही बघू शकता ते आल्याच्या नंतरनं डाचकली, एवढी नाही पण डाचकली. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो महडला. घरी निघालो होतो पुण्याला, त्याच्यामुळं मग महडला गेलो. महडला गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. पेनला जातानाच आपल्याला जवळच महडचं गणपती लागतो, त्यामुळं म्हणलं मग महडचं गणपतीचं दर्शन घेऊ. तुम्ही पण दर्शन घ्या, खास तुमच्यासाठी परवानगी घेऊन छोटीशी व्हिडिओ महडच्या गणपतीची काढली होती, ती पण तुम्हाला दाखवतो. हे महादेवाचे व्हिडिओ काढले. आणि त्याच्यानंतर हे बघा गणपती बाप्पा मोरया. आणि तिथले मग छोटे ते तिथले व्ह्यूज घेतले, की मागं तलाव आहे, ते तलावाचा व्ह्यू घेतला. त्याच्यानंतर त्याच्याच मागं मंदिराच्या मागं जे नाही का हे बघा तुम्ही बघू शकता नारळ फोडायचं ते. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाजवळ आम्ही फोटो काढले.
त्याच्यानंतर मग इथं जिथं खरेदी होती तिथे छोटे छोटे पार्ट घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो खंडाळ्यात शिंगरोबा मंदिरात. इथं जाताना कधी बी थांबून पैसे वाहत जा, असंच नका वाहत जाऊ. खूप भारी आहे आणि बघण्यासारखं आहे. ज्यांनी खंडाळ्याचा रस्ता दाखवला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.